नमस्कार, मी वैशाली शिवराज जामगरे आणि माझे मिस्टर शिवराज यशवंत जामगरे उर्फ राजा. मगाशी मी काही एक तासापूर्वी जी काही बाईट बघितली मोबाईलवरती की त्या मुलाचे आई वडिलांनी जी दिली की आमच्या मुलाला विनाकारण मारहाण केली किंवा त्याला खूप मारझोड केली. पण तुम्हाला हे माहिती आहे का की तो मुलगा एका वेळेस नाही 2-3 वेळेस असं येऊन करत होता. त्याची ही तिसरी वेळ. 4 वेळा आमच्या बंगल्यावर येऊन आंबे काढतो. सीसीटीव्ही फुटेज चालू असताना सुद्धाही आणि तो हमेशा येतो. तिसरी टाइम त्याची आम्ही त्याला विचारायला गेलो, बाळा काय रे तुला आंबे पाहिजे तर तू येऊन विचार आणि 2 आंबे घे. तर तो म्हणतो काही एकटा आंबा घेतलाय तर त्याला फुटेज दाखवला. म्हणतो फेकून द्या तो मोबाईल. बोलो फेकून द्या. आणि त्याच्यासोबत त्याची आई पण येते. 2 टाइम आले. आमच्या बॅक साईडला एक बिल्डिंग आहे समय, त्या बिल्डिंग मधल्या लोकांनी सांगितलं आम्हाला का याची आई आणि हा हमेशा येतो. तर आम्ही लग्नाचा मोका बघितला यांनी. काहींची खिडकी बंद आहे, वारंवार खिडकी बंद असते का तो हमेशा येऊन आंबे काढतो. त्याचे फुटेज पण आम्ही सेव्ह करून ठेवलेले आहेत. ते पोलिसांना नेऊन आता दाखवू. काय झालं 30 तारखेला, हा 4 तारखेला आम्ही बोललो शेजार धर्म आहे म्हणून कंप्लीट केली नाही तर हा वारंवारच असं करायला लागला. हे सगळे एकत्र होऊन यांचा काहीतरी आम्हाला बदनाम करायचा प्लॅन आहे, बाकी काही नाहीये. आणि आई वडील सपोर्ट मुलाला करतात हे योग्य आहे का? आणि मुलासोबत चोरी करायला आई पण. आणि ती फुटेज मध्ये क्लिअर कट सगळं दिसतंय. मुलगासोबत मग त्याच्या आईला मी घरी विचारायला गेली की तुमची शिस्त बरी का, तुम्ही मुलाला ही शिस्त लावली का. तर त्यांनी असं केलं की घरापर्यंत येऊन आमच्या मुलाला मारझोड केली. पण मी त्याच्या आईला विचारायला गेली. आणि मारझोड कोणी कोणाला फुकट करतं का? आम्ही मारझोड त्याला विचारायला गेलो म्हणतो काढले तर काय एवढी मोठी खायची गोष्ट आहे ती? काय एवढी मोठी गोष्ट आहे? साहजिक आपण आपल्या झाडांना पाणी घालतो तर त्याला बोललो बाळा तुला पाहिजे तर 2 आंबे मागून घे ना आमच्याकडनं. आणि उलट सुलट उत्तर द्यायला लागला. आता तू 12वीचा मुलगा आंबे काय मोठी गोष्ट नाहीये. पण आम्ही घरात नसतो, कुठे बाहेर होतो, लग्नाची सीझन चालू आहे. घरामध्ये येऊन हा मुलगा जर पुढचा फायदा घेऊन चोरी पण करू शकतो घरामध्ये. याच्यामुळे त्याला आम्ही जाब विचारायला गेलो. तो उलटी सुलटी उत्तर द्यायला लागला की काय एवढं विशेष आहे की 12वीचा मुलगा हा का लहान आहे का? 12वीचा म्हणजे 17-18 वर्षाचा मुलगा झाला तो. चला 4वी-5वीचा मुलगा आहे आपण बोलूया बाळा काय रे तुला पाहिजे तर हा उलट आम्हाला उत्तर देतो. आणि उलटे त्याच्या घरी सांगायला गेलो तर त्यांनी उलटी आमच्यावर जाऊन कंप्लेंट केली. याचा अर्थ म्हणजे चोर आणि उलटा शाव म्हणजे करायचं काय? आणि सोबत आई पण त्याच्या चोरी करायला. तर आई कशाला वडिलांना सांगेल? वडील काय बोलतात की मला माझ्या मिसेसनी सांगितलं नाही. कशी सांगेल? ती सुद्धा सोबत चोरी करायला होती तर ती कशी सांगेल? ते बोलतात की आम्हाला बिल्डिंग मधल्या लोकांकडून समजलं. आई गेटच्या बाहेर पिशवी घेऊन हे 1-2 नाही 3-4 वेळा ही गोष्ट झाली. हा मुलगा काही लहान नाहीये, हा 11-12वीचा मुलगा आहे. 12वीला. हा तर त्याला आंबे काही एवढी विशेष गोष्ट नाहीये. पण आम्ही इथले स्थानिक लोक आहेत, आम्ही लग्नानं वगैरे असं फिरतो तर आमच्या घराला सेफ्टी डोर नाहीये. तर हा मुलगा पुढे जाऊन याचा फायदा घेऊन तो घरात पण शिरू शकतो. या विषयाने मी त्याला विचारायला गेली की तुझं हे वागणं योग्य आहे का. तर तो काहीच बोलला नाही. त्याच्यामुळे ते उलट उत्तर करायला लागला. म्हणून मी त्याला बोलली तू वरती जा. त्याच्या आईकडे घेऊन गेली. त्याच्या आईला मी विचारायला गेली की तुझी ही शिकवण मुलाला योग्य आहे का, हे संस्कार तुझे योग्य आहेत का, तू स्वतः मुलासोबत चोरी करायला येते, हे संस्कार तुझे चुकीचे आहेत. तर त्यांनी त्याच्याबद्दल पण वाढवून सांगितलं पोलीस स्टेशनला की हे आमच्या घरापर्यंत मारझोड करायला आलेली. तर हे आमची विनाकारण बदनामी करतात ना. या पब्लिकने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. या पत्रकार लोकांनी जी आमची व्हिडिओ व्हायरल केले ना, भानगड कमेंट आहेत ना ते बोलतात ना की बाई किती नालायक असेल किंवा काय असेल. तुम्हाला प्रत्यक्ष काय आहे ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. फुटेज तर काय खोटं बोलणार नाही. आम्ही आमची बाजू सावरण्यासाठी खोटं बोलू किंवा ती सुद्धा खोटे बोलतील. फुटेज काय खोटं बोलणार नाही. खाली पडलेले आंबे आणि गेटवरून चढून जे येऊन वारंवार केलेले विषय ना हे तुम्ही स्वतः फुटेज मधून बघा पुढे व्हिडिओ.